1982 साली जी मास्टर प्लॅन झाला त्या मास्टर प्लॅनमध्ये माझं 75% जागा गेली. त्याला कुठल्याही मला पर्याय दुकान मिळालं नाही, जागा मिळाली नाही. राहिले 25% जागात आम्ही समाधान मानून आमचा व्यवसाय करतो. पण ज्यांना जागा मिळाली नाही, त्यांचे उद्ध्वस्त झाले ती लोक आजही ते बेकार आहेत. झोपडपट्टीत चांगल्या चांदी ताटात जेवणारे लोक असते झोपडपट्टीमध्ये राहतात विस्थापित नगरमध्ये. त्यांचं आम्ही हालत आम्हाला बघवत नाही. त्यामुळे आत्ता आमचा शासनावर अजिबात विश्वास नाही, नगरपालिकेवर तर नाहीच नाही. आणि आता शासन कॉरिडॉर करायचं म्हणतं आहे. कॉरिडॉर करून आमचे घरं उद्ध्वस्त करून आमचे पोरं जर घरं उद्ध्वस्त झाले, आमचे दुकान उद्ध्वस्त झाले तर आमचे पोरं नक्षलवादी बनतील, दारुडे बनतील, व्यसनी बनतील. तर शासनाला हे मान्य आहे का? जर शासनाला करायचंच असेल कॉरिडॉर, आमचं बलिदान देतो आम्ही आमचं बलिदान देतो. आम्हाला ते 3 लाख रुपये स्क्वेअर फूट रेट द्यावा, पर्याय दुकान द्यावं. हा जर त्यांनी शासनाने विचार केला तर आम्ही त्याचा कुठेतरी विचार करू आमचा. अन्यथा फार मोठं आंदोलन होईल. शासनाचा विचार करावा.